I'm truly honored to welcome the stalwarts of Indian politics, Honorable Chief Minister Shri Devendraji Fadnavis and Honorable Deputy Chief Minister Shri Ajit Dada Pawar. Leaders so tall that they stand head and shoulders above the rest, and yet so humble and grounded that we feel they're one of us. I think it's safe to say that today we on this very dais and right here in front तयार केली आहे आणि ते खूप सक्षम रीतीने अशा केसेस मॅनेज करू शकतील आणि मटर्नल मॉर्टॅलिटीच्या केसेस कमी करण्यात खूप मोठं योगदान देऊ शकतील. भविष्यात स्टेट ऑफ महाराष्ट्रातर्फे घोषित केलेल्या सगळ्याच योजना आपण येथे राबवणार आहोतच. त्याशिवाय इतक्यातच मेडिकल विजाचे नॉर्म्स जे रिलॅक्स करून महाराष्ट्र सरकारने मेडिकल टुरिझमला प्रोत्साहन केलंय त्याकरता सुद्धा आम्ही पूर्णपणे तयार आहोत. Lastly, I just want to conclude by saying that Apurva and I inherited 30 years of goodwill of Dhanashri Hospital, and the onus of continuing this legacy is a huge responsibility. आणि त्या गोष्टीची आम्हाला स्ट्रॉंग जाणीव आहे. आमच्या डॉक्टरांनाच नव्हे तर आमच्या स्टाफला, त्यांच्या परिवाराला आमच्याकडनं खूप आशा आहेत. अँड आय होप त्या आशेवर आम्ही नेहमीच खरे ठरू. थँक्यू. धन्यवाद डॉक्टर सलोनी. यानंतर डॉक्टर राजीव पटवर्धन यांचं मनोगत होईल. मी त्यांना विनंती करते की मनोगत व्यक्त करावं. व्यासपीठावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस उर्फ जनतेचे लाडके देवाभाऊ, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री श्री अजितदादा पवार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक आदरणीय श्री रवींद्रजी भुसारी, तसेच व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व नेतेगण, कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आमचे सारे हितचिंतक आणि माता भगिनींनो, आजचा कार्यक्रम संपन्न होताना मला 35 वर्षापूर्वी झालेल्या एका उद्घाटन समारंभाची आठवण येते. त्या दसऱ्याच्या दिवशी धनश्री हॉस्पिटलचं, आमचं जे जुनं हॉस्पिटल आहे, त्याचं एक छोटं रोपटं आम्ही लावलं होतं. आज त्याच नावाच्या एका भव्य दिव्य हॉस्पिटलच्या उद्घाटनाचा सोहळा संपन्न होत आहे. त्या सोहळ्याच्या मागे सौ आरती म्हणजे माझ्या मिसेस, त्यांचे प्रयत्न होते. तर आज उद्घाटन होणाऱ्या हॉस्पिटलच्या उभारणीत डॉक्टर सलोनी हिचा सिंहाचा वाटा आहे. मला हे सांगताना आनंद आणि अभिमान वाटतो की या दोघेही पटवर्धनांच्या सुनबाई आहेत. आणि योगायोगाची गोष्ट अशी आहे की आजच्या सोहळ्यात दोघांचे आईवडील म्हणजे आमचे डॉक्टर कुलकर्णी मिस्टर अँड मिसेस आणि श्री डिगीकर आणि त्यांच्या मिसेस, हे दोघेही आईवडील उपस्थित आहेत या सोहळ्याला. आपण सर्वांच्या आशीर्वाद व सदिच्छांमुळे आम्ही या हॉस्पिटल उभारणीचे कार्य करू शकत आहोत. आमचे सहकारी डॉक्टर अश्विन भालेराव आणि श्रीयुत विजय राजकर यांचे मोलाचे सहाय्य आम्हाला आहेच. आपला पाठिंबा आमच्या पुढच्या पिढीला म्हणजे माझा मुलगा जो ऑर्थोपेडिक सर्जन आहे आणि डॉक्टर शोल्डर स्पेशालिस्ट आहे ते डॉक्टर अपूर्व आणि डॉक्टर सलोनींना आपण असाच पाठिंबा द्यावा ही विनंती आणि सर्वे संतु निरामया ही ईश्वर चरणी प्रार्थना. धन्यवाद. धन्यवाद. शाब्बास सुनबाई म्हणून डॉक्टर पटवर्धनांनी कौतुकाची थाप दिलेली आहे. यानंतर माननीय उपमुख्यमंत्री महोदय श्रीयुत अजितदादा पवार यांना मार्गदर्शनपर 2 शब्द बोलायची विनंती करते. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, मंत्रिमंडळातील सहकारी राधाकृष्ण विखे पाटील, विधिमंडळातील सहकारी महेश लांडगे, शरद सोनवणे, अमित गोरखे, शंकर जगताप, माजी महापौर मंगलाताई कदम, डॉक्टर राजीव पटवर्धन, अपूर्व पटवर्धन, डॉक्टर सलोनी पटवर्धन, रवीजी भुसारी, श्री विजय रासकर, डॉक्टर कांचन दुरकर, डॉक्टर अश्विन भालेराव, सर्व धनश्री हॉस्पिटलशी संबंधित असणारे मान्यवर, पटवर्धन कुटुंबातील सर्व सन्माननीय सदस्य, जमलेले माझे प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, मी नेहमी राज्यामध्ये कुठेही गेलो की सांगतो, काळ वेळ कुणाकरता थांबत नसते. सुरुवातीला डॉक्टर राजीव पटवर्धनांनी
ओपीडी सुरू केलेली होती हायवेच्या जवळ. तो फार काळ खूप पूर्वीचा. 90ला त्यांना MIDC मध्ये थर्मॅक्सच्या मागे बजाज स्कूलच्या समोर जागा मिळाली आणि ती जागा घेतल्यानंतर तिथं 30-35 बेडचं हॉस्पिटल त्यांनी आता सुरू केलं. आताही ते चालू आहे. हा दुसरा टप्पा गाठला गेला आणि आता डॉक्टर सलोनी कुलकर्णी पटवर्धन, डॉक्टर अपूर्व पटवर्धन, स्वतः डॉक्टर राजीव पटवर्धन हे सगळ्यांनी पुढाकार घेतला आणि एक चांगलं असं धनश्री हॉस्पिटल हे आपल्या परिसरामध्ये त्यांनी उभं केलं. त्याबद्दल मी तमाम पिंपरी चिंचवडकरांच्या वतीनं त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो. आजचा हा दिवस मोसी परिसरातला तसं बघितलं तर अत्यंत महत्वाचा आहे. कारण आपल्या आरोग्य सेवेसाठी धनश्री हॉस्पिटल सारखी आरोग्य सेवा त्या ठिकाणी सज्ज झालेली आहे. उत्तम आरोग्य सेवा हा सदृढ समाजाचा पाया आहे. आरोग्य सेवा मजबूत असेल तर समाज प्रगती करू शकतो. आजच्या काळात केवळ मोठ्या शहरांमध्ये नव्हे तर ग्रामीण आणि निम शहरी भागामध्ये देखील उच्च दर्जाचे वैद्यकीय सुविधांची गरज ही भासतीये. धनश्री हॉस्पिटलनी आरोग्य आणि क्षेत्रातही ही गरज ओळखून आधुनिक 100 बेडचं हॉस्पिटल सुरू केलेलं आहे. आतमध्ये आम्हाला डॉक्टर सलोनी पटवर्धन, आमचे अपूर्व पटवर्धन ते सगळं दाखवत होते, सांगत होते. आमच्या महायुतीच्या सरकारने देखील नेहमीच आरोग्य सेवेला प्राधान्य देण्याचा प्रयत्न केलेला आहे. राज्य सरकारकडनं देखील आमच्या ग्रामीण भागापर्यंत दर्जेदार आरोग्य सेवा पोहोचवण्याच्या करता विविध योजना ह्या आम्ही मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आखलेल्या आहेत. मात्र धनश्री हॉस्पिटल सारख्या खाजगी संस्थांच्यामुळं या सेवांना पूरक आधार मिळतो. सरकारच्या आरोग्य सेवेला एक वेगळ्या प्रकारची बळकटी येते. मला आठवतंय आमच्या लहानपणी हर्डीकर हॉस्पिटल एक महत्वाचं हॉस्पिटल म्हणून ओळखलं जायचं. नंतर त्याच्यामध्ये भर पडली संचेती हॉस्पिटल. ही 2च हॉस्पिटल ह्या क्षेत्रामध्ये काम करत होती. परंतु ज्यावेळेस डॉक्टर पटवर्धनांनी त्यामध्ये लक्ष घातलं, नंतर डॉक्टर राजीव पटवर्धन आले, नवी पिढी आली आणि त्यांच्या पत्नी डॉक्टर सलोनी पटवर्धन यांनी मात्र ह्या सगळ्या गोष्टी बरोबर घेऊन अतिशय चांगल्या प्रकारची सेवा करण्याचा प्रयत्न हा चालवलेला आहे. धनश्री हॉस्पिटलमध्ये कॅथलॅब आहे, रोबोटिक सांधेरोपण केंद्र आहे, IVF सुविधा आहे. तसंच या परिसरातील सर्वात मोठी अतिदक्षता विभाग हा ICU यांच्यासारख्या अत्याधुनिक सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. 100हून अधिक बेड या हॉस्पिटलच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आलेले आहेत. त्यामुळे आमच्या PCMC परिसरातल्या नागरिकांना खूप चांगल्या पद्धतीनं आणि परवडणाऱ्या दरामध्ये वैद्यकीय सेवा मिळतील याबद्दल माझ्या मनामध्ये तीळमात्र शंका नाही. आज वैद्यकीय क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर सकारात्मक बदल होत आहेत. तंत्रज्ञानामुळे, रोबोटिक सर्जरीमुळे, टेलिमेडिसिनमुळे, आर्टिफिशियल त्या इंटेलिजन्समुळे आधारित निदान प्रणाली यासारख्या देखील सुविधा आता व्यवहार्य होत आहेत. महाराष्ट्रात आरोग्य क्षेत्रात सुद्धा यामध्ये आघाडी घेतलेली आहे आणि धनश्री रुग्णालय सुद्धा त्यांच्या पुढील वाटचालीत या गोष्टी ध्यानात घेऊन आणखी आधुनिक आरोग्य पद्धतीचा वापर आपल्या हॉस्पिटलमध्ये करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचा खूप मोठा आनंद आणि समाधान मला आहे. खरं तर मुख्यमंत्र्यांना इतकी घाई आहे, त्यांनी सांगितलं होतं फीत कापून आपण पुढे जाऊ, परंतु पटवर्धनांच्या पुढे आमचं काही चाललं नाही. त्यांनी आमची नावं घेतली आणि आम्हाला उठावं लागलं आणि बोलावं लागलं. पण पंचायत अशी होती की धनश्री हॉस्पिटलच्या टीमचं संपूर्ण अभिनंदन करता येईल. डॉक्टर सलोनी पटवर्धनांचं, आमच्या अपूर्व पटवर्धनांचं, राजीव पटवर्धनांचं. पण हे अत्याधुनिक हॉस्पिटल हे भरपूर चालावं, ह्याची भरभराट व्हावी असं तर बोलता येत नाही. म्हणजे पेशंट लोक भरपूर यावीत असं आहे का? नाही. त्याच्यामुळे पंचायत होती यांना कशा शुभेच्छा द्यायच्या, परंतु अशा शुभेच्छा देतो तुमच्याकडं नायला अगदीच त्याचं आरोग्य खराब झाल्यावर नाईलाजास्तव येणारा पेशंट ह्याचा इतकं उत्तम आरोग्य त्या ठिकाणी होऊन तो परत जावा की परत त्याला हॉस्पिटलमध्ये जाण्याची वेळ येणार नाही. एवढ्या चांगल्या प्रकारच्या सुविधा तुम्ही त्या ठिकाणी द्याल याबद्दल माझ्या मनात तीळमात्र शंका नाही. मी फार बारकाईनं बघत होतो तुमची रंगसंगती, तुमचे बोर्ड, तुमचे तिथं आल्यानंतर पेशंटला पण एक समाधान वाटेल, त्याच्या चेहऱ्यावर एक आनंद दिसेल. अशा
अशा खूप काही गोष्टी तुम्ही हॉस्पिटलमध्ये करण्याचा प्रयत्न केलाय. नवी पिढी त्याच्यामध्ये आमची कर्तृत्वान आहे हे त्याच्यातनं सिद्ध होतं. पुन्हा एकदा डॉक्टर सलोनी पटवर्धन आणि अपूर्व पटवर्धनांना मनापासून धन्यवाद देतो. डॉक्टर राजीव पटवर्धनांना देखील धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद माननीय उपमुख्यमंत्री महोदय. थोडक्यात घेतलेल्या आढाव्याबद्दल आणि शुभेच्छाबद्दल खूप खूप धन्यवाद. कुशल युवा राजकारणी, कुशाग्र बुद्धी, स्वच्छ प्रतिमा असलेले, अनेक विषयांचा व्यासंग आणि अभ्यास असलेले, कर्तृत्व आणि नेतृत्व याचा सुरेख संगम असलेले, आदर्श असे आपले माननीय मुख्यमंत्री महोदय श्रीयुत देवेंद्रजी फडणवीस काय बोलतायत याची सगळ्यांना उत्सुकता असेल. मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करते की कृपया मार्गदर्शनपर 2 शब्द. धनश्री हॉस्पिटलच्या उद्घाटन समारोहामध्ये मंचावर उपस्थित असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार महेशदादा लांडगे, शंकरभाऊ जगताप, अमितभाऊ गोरखे, शरदभाऊ सोनवणे, आमचे सहकारी मार्गदर्शक मित्र, मार्गदर्शक जास्त असलेले रवीजी भुसारी, या ठिकाणी उपस्थित विनयकुमार चौबे, शेखर सिंग, त्याचप्रमाणे श्री राजीव पटवर्धन, डॉक्टर राजीव पटवर्धन, डॉक्टर अपूर्व आणि डॉक्टर सलोनी पटवर्धन, सर्वच मंचावरील मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, दादांना प्रश्न पडला होता की व्यवसायाच्या उद्घाटनाला गेलं तर तुम्हाला भरभराटी येऊ आणि खूप गिराईक मिळो अशी शुभेच्छा देता येते, पण हॉस्पिटलला काय शुभेच्छा द्याव्या. तर मला असं वाटतं की आपण हीच शुभेच्छा आजच्या प्रसंगी देऊया की इथे आलेला प्रत्येक रुग्ण हा बरा होऊन गेला पाहिजे आणि त्याला पुन्हा या ठिकाणी येण्याची आवश्यकता पडू नये, अशा प्रकारचं यश हे डॉक्टर अपूर्व आणि डॉक्टर सलोनी यांच्या हाताला लागावं अशी पहिल्यांदा तरी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. अतिशय सुंदर अशा प्रकारचे हॉस्पिटल या ठिकाणी तयार करण्यात आलंय. वेगवेगळ्या ज्या व्यवस्था आहेत या अतिशय स्टेट ऑफ आर्ट अशा प्रकारच्या व्यवस्था या ठिकाणी आहेत. आणि ज्याचा उल्लेख झाला की संपूर्ण कुटुंबच, म्हणजे आपण कुटुंब रंगलाय काव्यात ऐकलं तसं कुटुंब रंगलाय सेवेत, अशा प्रकारे संपूर्ण कुटुंब हे या ठिकाणी सेवा करताय. आणि डॉक्टर राजीवजींनी जे काही रोपटं लावलं त्याला वटवृक्षामध्ये परिवर्तित करण्याचं काम आज या ठिकाणी डॉक्टर अपूर्व आणि डॉक्टर सलोनी करतायत. ही खरोखर आनंदाची गोष्ट आहे. आता ज्यावेळेस सलोनी माझ्या बाजूला बसली होती त्यावेळेस तिने मला जुने फोटो दाखवले. त्यांच्या लग्नाच्या वेळेस मी उपस्थित होतो तो फोटो होता, त्यांच्या वडिलांच्या हॉस्पिटलच्या उद्घाटन प्रसंगी मी उपस्थित होतो तो फोटो होता. त्यामुळे मला असं वाटतं की माझ्याकरता देखील ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की त्यांच्या सगळ्या आनंदाच्या क्षणामध्ये उपस्थित राहण्याची संधी मला मिळाली. आणि रवीजी ज्यावेळेस त्यांना घेऊन माझ्याकडे आले होते त्यावेळेस रवीजींनी मला हे सांगितलं की यांचं म्हणणं आहे की तुम्ही आले तरच आम्ही याचं ओपनिंग करणार आहोत, कारण तुम्ही प्रत्येक वेळी आमच्या कार्यक्रमाला असता. मी त्यांना सांगितलं मी सहर्ष येईल, इतकं चांगलं काम या ठिकाणी तुम्ही करतात. खरं म्हणजे एक प्रकारची सामाजिक बांधिलकी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. डॉक्टर पटवर्धनांच्या हॉस्पिटलमध्ये कर्मचाऱ्यांकरता देखील ते चांगल्या योजना राबवतात. कर्मचाऱ्यांच्या कुटुंबात मुलीचा जन्म झाला तर त्या शिक्षणासाठी मुलीच्या खात्यामध्ये 500 रुपये दर महिन्याला जमा करण्याचं काम ते या ठिकाणी करतात. अनेक कर्मचाऱ्यांच्या मुलांना शिक्षणाकरता, स्वतःचं घर घेण्याकरता सातत्याने त्यांनी मदत केली आहे. एक मुठभर धान्य ही योजना राबवून त्यातनं अनाथ असतील, गरीब असतील, आश्रमशाळा असतील, अनाथालय असतील, इथे देखील मदत करण्याचं काम हे या ठिकाणी ते करतात. आणि अर्थातच या हॉस्पिटलच्या माध्यमातूनही सामान्य माणसाची आणि गोरगरिबाची सेवा देखील ते करणार आहेत. सगळ्यात महत्वाचं काही असेल तर डॉक्टर अपूर्व आणि डॉक्टर सलोनी यांनी ऑर्थोपेडिक स्टार्टअप सुरू केलाय. आणि नुकत्याच पार पडलेल्या स्टार्टअप वीकमध्ये जो एक मोठा कार्यक्रम झाला महाराष्ट्र सरकारचा, त्याच्यामध्ये त्यांना त्यांच्या कामाची दखल घेऊन महाराष्ट्र सरकारने त्यांचा सत्कार देखील त्या स्टार्टअप करता केलेला आहे. त्यामुळे नवीन तंत्रज्ञान आणि
जो नवाचार आहे तो देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळतो. खरं तर आज आपण पाहतो की तंत्रज्ञान खूप वेगानं वाढत आहे आणि त्यासोबत आपले वेगवेगळे काही आजार आहेत तेही तेवढ्याच वेगानं वाढत आहेत. कदाचित प्रदूषणामुळे असतील, कदाचित लाईफस्टाईलमुळे असतील, कदाचित अजून काही कारणं असतील, पण आज अनेक आजार आपल्याला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाढताना दिसतात. एक प्रकारे तंत्रज्ञानाची आणि आजारांची रेस चाललेली आहे. रोज नवीन तंत्रज्ञान येतं, त्यातनं अजून नवीन आजार येतात. पण मला असं वाटतं की या नवीन तंत्रज्ञानामुळे आपण जे काही पेशंट आहेत त्या पेशंटला चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी दिलासा देऊ शकतो. एक काळ असा होता की ओपन हार्ट सर्जरी करायची म्हटल्यानंतर लोकांना अक्षरशः धसका बसायचा. आज वेगवेगळ्या प्रकारच्या सर्जरी झालेल्या आहेत. ओपन हार्ट हा शेवटचा उपाय झालेला आहे, पण ती देखील आता सोप्या पद्धतीनं या ठिकाणी होते. कॅन्सरमध्ये आपल्याला कल्पना आहे की पूर्वी रेडिएशन म्हटल्यानंतर अक्षरशः शरीरावर अनेक त्या ठिकाणी डाग पडायचे, पण आता प्रिसिशन रेडिएशन आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. किंवा किमोथेरपीमध्ये कॅन्सरच्या खूप मोठे परिवर्तन आलेले आहेत. ऑर्थोपेडिकमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे इतक्या मोठ्या प्रमाणात वेगवेगळे प्रकार. आता आम्ही बघितला रोबोटिक सर्जरी, त्याच्यातला रोबोट आम्ही बघितला. आज तो रोबोट भारताचा झेंडा फडकवत होता, पण तोच रोबोट अतिशय प्रिसिशन पद्धतीनं त्या ठिकाणी ही सगळी सर्जरी करतो. त्याच्यामुळे या सर्जरीमध्ये, रोबोटिक सर्जरीमुळे इतर कुठल्याही अवयवांना कुठलाही धोका न होता अगदी मिलीमीटर आणि सेंटीमीटरचा हिशोब लावत त्या ठिकाणी सर्जरी करता येते. त्यामुळे त्याचे जे काही वाईट इफेक्ट आहेत ते इफेक्ट होत नाहीत. मला असं वाटतं या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आणण्याचं काम हे या धनश्री हॉस्पिटलच्या माध्यमातून या पटवर्धन परिवाराने चांगल्या प्रकारे केलेलं आहे. आणि मला विश्वास आहे की जसं एक छोटं रोपटं लावलं आता त्याचा वटवृक्ष झाला, सो इथे हे लोक थांबणार नाहीत. या वैद्यकीय क्षेत्रामध्ये जे जे काही चांगलं आहे, जे जे काही नवं आहे ते सगळं आरोग्याच्या रूपानं आपल्या पेशंटला देण्याचा प्रयत्न निश्चितपणे ते करतील. आणि हे सगळं करत असताना जी सामाजिक बांधिलकी त्यांनी आतापर्यंत जोपासलेली आहे ती सामाजिक बांधिलकी ही देखील ते जोपासतील. कारण अलीकडच्या काळामध्ये आपल्याला कल्पना आहे की हेल्थ केअर जे आहे हे मोठ्या प्रमाणात महागलेलं आहे. आणि अर्थातच शेवटी आपण जर मॉडर्न सगळ्या टेक्निक्स वापरतोय त्याची एक किंमत आहे. पण महाराष्ट्र सरकारने देखील युनिव्हर्सल हेल्थ केअर ही सिस्टीम आम्ही लागू केली आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हॉस्पिटल्सचं इनपॅनलमेंट करतो आणि त्यातनं जवळपास आम्ही 1300 सेवा या मोफत देण्याचा प्रयत्न करतो. आता आमचा प्रयत्न आहे की केंद्र सरकारचं जे 1800 सेवांचं पॅकेज आहे ते पॅकेज महाराष्ट्रातल्या आमच्या पेशंट्सला आम्ही उपलब्ध करून देणार आहोत. आणि मला असं वाटतं की धनश्री हॉस्पिटलनी देखील जर त्याच्यामध्ये एम्पॅनल करण्याचा विचार केला तर निश्चितपणे ते एम्पॅनलमेंट आपण करून घेऊ. आणि मग या भागातला जो गरीब पेशंट आहे त्या गरीब पेशंटला निश्चितपणे पैसे नसले तरी आपली सेवा ही त्या ठिकाणी निश्चितपणे घेता येईल. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण जरूर याचा विचार करावा. आपण मुख्यमंत्री सहायता कक्ष देखील चालवतो आणि त्यासोबत धर्मदाय सहायता कक्ष देखील चालवतो. या दोन्ही कक्षांच्या माध्यमातून जे आपल्या कुठल्याही पॅकेजमध्ये जे आजार बसत नाही त्याला वेगळ्या पद्धतीनं मदत करण्याचं काम हे आपण त्या ठिकाणी करत असतो. त्यामुळे त्याही सेवा धनश्रीच्या माध्यमातून आपल्याला कशा देता येतील याचा प्रयत्न आपण करू. आमच्या हा जो कक्ष चालवतात त्या कक्षाचे अधिकारी जरूर आपल्याशी चर्चा करतील, जेणेकरून आपण इतकं चांगलं हॉस्पिटल तयार केलं आहे तर त्याचा अधिकाधिक लोकांना फायदा कसा मिळेल आणि त्यातही गरीबातल्या गरीबाला फायदा कसा मिळेल अशा प्रकारचा प्रयत्न आपण करू. मी आज या निमित्ताने खरं म्हणजे पुन्हा एकदा डॉक्टर राजीव पटवर्धन असतील, डॉक्टर या ठिकाणी सलोनी आणि अपूर्व असतील, या दोघांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो. जी काही त्यांच्यामध्ये एक पॅशन आपल्याला पाहायला मिळतं. शेवटी एक प्रोफेशन असतं आणि एक पॅशन असतं. प्रोफेशनच्या पलीकडे जाऊन पॅशन असणं हे अत्यंत महत्वाचं असतं. ते पॅशन यांच्यामध्ये मला पाहायला मिळतं. त्यामुळे ईश्वराचा आशीर्वाद यांना मिळो आणि अशाच प्रकारे जनतेची सेवा हे करत राहो अशी शुभेच्छा मी देतो. आणि या चांगल्या कार्यक्रमात तुम्ही बोलवलं आणि पुढच्याही कार्यक्रमात मला बोलवा, मी नक्की येईन. आणि त्याचे फोटो काढून ठेवा म्हणजे माझं वजन किती जास्त आहे आणि किती कमी आहे हे मला लक्षात येतं. कारण पहिल्या फोटोतलं वजन माझं किती जास्त आहे मी बघितलेलं आहे, तर ते देखील मला पाहायला मिळतं. तसंच मला बोलवत राहावं एवढी आपल्याला विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
धन्यवाद माननीय मुख्यमंत्री महोदय. वैद्यकीय क्षेत्रातील सूक्ष्म बारकावे, पटवर्धन फॅमिलीला शुभेच्छा. अगदी थोडक्यात आणि छान शब्दात मांडल्या याबद्दल धन्यवाद. आभार प्रदर्शनाचं डॉक्टर पटवर्धन. आभार प्रदर्शन अपूर्व पटवर्धन करणार होता, त्यासाठी मी त्याला लिहून पण दिलं, पण मी लिहिल्यामुळे मी आणि माझा केमिस्ट दोघंच आम्ही वाचू शकतो, त्यामुळे मी जरा वाचून दाखवतो. आपल्या प्रमुख पाहुण्यांना मी नक्की सांगू इच्छितो की आमचं उद्देश जे आहे ते सर्वे संतु निरामय आहे, जे सर्वजण निरोगी आहोत असं आहे आणि आम्ही त्यासाठी पुढे पण प्रयत्न करत राहू. सर्वप्रथम आजचे आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. त्याचप्रमाणे व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे मी आभार मानतो. सभागृहात असलेले MIDC CEO श्री विलार असू, पिंपरी चिंचवड मनपाचे आयुक्त श्री शेखर सिंग, पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांचे देखील आभार. या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या आमच्या सर्व हितचिंतकांचे आणि माता भगिनींचे मी आभार मानतो. आमच्या सर्व डॉक्टर मित्रांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे देखील आभार. स्थानिक नगरसेवक यांच्या मदतीबद्दल धनश्री हॉस्पिटल त्यांचे आज ऋणी आहेत आणि ते पुढेही सदैव ऋणी राहतील. ACP गौर साहेबांच्या नेतृत्वाखाली असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे आणि त्यांनी ठेवलेल्या उत्कृष्ट व्यवस्थेचे आभार मानतो. पिंपरी चिंचवड म्युनिसिपल अधिकारी आणि कर्मचारी यांचे देखील आभार. आज आवर्जून उपस्थित राहिलेल्या आणि कव्हरेज करणाऱ्या प्रेसच्या सर्व बांधवांचे मी आभार मानतो. दुरून आलेल्या आमच्या आप्तगडांचे त्यांनी दाखवलेल्या प्रेमाबद्दल आभार. आजच्या कार्यक्रमाची व्यवस्था बघणारे फार अँड वाईड कंपनीचे आभार. आणि माझ्याकडनं कोणाचं नामोल्लेख करायचं राहून गेलं असेल तर मी त्यांची क्षमा मागतो, पण मी त्यांचे देखील आभार मानतो. धन्यवाद.